खूप आभार महाराज अर्थ प्रवीण यांना आतापर्यंत आपण ऐकलेत. तर खूप सुमधुर आवाज त्यांच्या माध्यमातून ऐकला आणि खूप चांगलं धावतं वर्णन त्यांच्या माध्यमातून. खूप चांगली माहिती मित्रांनो खेळाडूंची, त्याचमुळेच की काय खेळाडूंची अचूक माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर वळूयात आता मात्र दुसऱ्या सामन्याकडे. तर पुढील येणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल भवानीनगर विरुद्ध पाणेरी. ज्या पाणेरी संघाने पूर्ण स्पर्धेमधील सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा उच्चांक रचला तो पाणेरी संघ आता मात्र सज्ज होते खेळण्यासाठी भवानीनगर या संघाविरुद्ध. कौतुक करेन भवानीनगर संघाचं की काय त्यांनी सुंदर देखणी गोलंदाजी केली आणि जो निर्णय त्यांनी घेतला होता मित्रांनो की टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण, त्या निर्णयाला सार्थक आहे त्यांनी दाखवला आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण पाहतो की त्यांनी पहिलं विजय नोंदवले गेले. तर दोन संघ आहेत ज्यांनी एक एक विजय या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. तर आता आपण पाहतो की थोडी स्ट्रॅटेजी रंगतील. टीम मीटिंग नको प्लीज. पंच या सामन्यासाठी पंचांची भूमिका निभावण्यासाठी मी अंकुश आणि हरीश या दोघांचा आभार व्यक्त करेन. तर या दोघांना करण्यात आलेली विनंती असेल की आपण टीम मीटिंग करून घेऊ नका. खेळाडूंना वेळेची कमतरता आहे. आज आपल्याला 16 संघांचे 12 सामने आणि त्याचबरोबर 2 सेमीफायनल्स, सॉरी माफ करा, एक सेमीफायनल आणि एक फायनल, असे टोटल 14 सामने खेळवायचे. चला 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 थोडासा स्पीड करा. बघा जर खेळाडूंना अपेक्षा असेल की सर्वच सामने योग्य षटकांचे व्हायचे असेल तर थोडासा स्पीडअप करा, ही विनंती करेन मी तुम्हाला. आपण पाहतो मित्रांनो पहिल्या फेरीतील पहिला सामना झाला दोन्ही संघांचा. दोन्ही संघांनी एक एक विजय नोंदवलाय आणि आता मात्र आपण पाहतो की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे मैदानावरती साकारला जातोय. भवानीनगर विरुद्ध पाणेरी. पाणेरी संघाच्या पारड्यामध्ये पुन्हा एकदा पहिली फलंदाजी आली. मागील सामन्यामध्ये देखील त्यांना पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आता पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागते फलंदाजीसाठी. तर काय घडेल आणि काय भेटेल. पहिला चेंडू निर्धाव आला होता परंतु शेवटच्या क्षणी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. बाईकच्या माध्यमातून भेटते सिंगल. बाईकच्या माध्यमातून भेटते एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतो धावसंख्येचं मात्र खातं उघडलं जाते सांघिक रूपामध्ये. एक धाव फलकावरती 3 षटकांचा सामना असणार आहे आणि 18 चेंडूंचा खेळ खेळत असताना किमान 35 ते 40 धाव फलकावरती अंकित करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा प्रयत्न यशस्वी होणार आहे. परंतु यावेळेस आपण चेंडू हवेमध्ये होता. संधी जरूर निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब होतो चेंडूपासून. शेवटच्या क्षणी चेंडू भूमीला दान होते आणि याचबरोबर आपण जर पाहिलं मित्रांनो तर एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते आणि यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक लाईनवरती येतो तो म्हणजे आर्यन याचं कौतुक करेन. मागील सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. 37 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी. 3 षटकार त्याने लगावले होते. असा एक अप्रतिम फलंदाज मैदानावरती आलेला आहे आणि त्याच अपेक्षा पुन्हा एकदा असणार आहे त्याला त्याच्या संघाकडून. तर बघू त्या अपेक्षांना तो कशा प्रकारे पूर्ण करेन. ऑन साइडला फटका खेळला जातोय. देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती जातोय. क्षेत्ररक्षण अधिक सुंदर केलं जातंय. सीमारेषेच्या लगत काय क्षेत्ररक्षण होतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण, कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्या जात आहेत. एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते हे आपण पाहिलंय मित्रांनो. एक एक धावेसाठी खेळाडूंना रक्ताचे अश्रू ओसंडताना आपण पाहिलं मैदानावरती आणि अशी 4 धावा फलकावरती आलेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू होता, सुंदर चेंडू होता. क्लोज किपिंग केली जाते यष्टांच्या मागे आणि क्लोज किपिंग करत असताना आपण पाहतो एक स्लीपला देखील खेळाडू तैनात केलाय. कदाचित हा पहिल्यांदाच पराक्रम केला जातोय. अशा प्रकारची रणनीती पहिल्यांदाच आज आम्ही मैदानावरती पाहतोय. कौतुक करेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. थोडासा खराब चेंडू डाव्या यष्टीला खूप लांबून सोडून जातो. चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज अलेक्स हा गोलंदाजी करतोय. खूप सुंदर शरीरयष्टी असलेला गोलंदाज. एखाद्या ऍथलेटिकला कशा प्रकारची शरीरयष्टी हवी अशा प्रकारे तिच्या शरीराचा बांधा आहे आणि आपल्या शरीराला खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करतात गोलंदाजी टाकणे. त्यांचा फॉलो थ्रू असेल, त्यांचा चेंडूचा रिलीज करण्याचा पॉइंट, त्यानंतर त्यांचं जर पाहिलं तर जी गती आहे त्यांना ती देखील सुंदर आहे. तेवढे सुंदर त्यांचे टप्पे आहेत. फलंदाजांना विचार करण्यासाठी भाग पाडते ही गोलंदाजी. मिस्टर सतुबाची चेंडूची पद्धत परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला लपेटले. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फेकी अतिशय देखणी होते आणि याचबरोबर आपण पाहतोय की 6 धावा धाव फलकावरती. षटकाचे होते सांगता पंचांचा इशारा येतो आणि किती
6 धावा फलकावरती आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर चला 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 वेळ वाढवा. टीम मीटिंग नकोय प्लीज. बघा थोडासा तुम्ही स्पीडअप कराल याचा फायदा तुम्हालाच होईल. कदाचित तुमच्यातला एक संघ जर फायनलमध्ये असला आणि त्याला जर कमी षटकांचा सामना करावा लागला किंवा आंदोलनाला सामोरं जावं लागलं तर मात्र परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. त्यामुळे मी वारंवार विनंती करेन की कृपया करून प्लीज थोडासा स्पीडअप करा. प्रमुख यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता प्रमोद आलेले आहेत. आर्यन आणि विजयची जोडी मैदानावरती सिंगल आलेली आहे यावेळेस 7 धावा फलकावरती. आर्यन आणि विजयची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहू शकता 7 धावा फलकावरती अंकित केल्या गेलेल्या आहेत. शांत संयमी खेळ मैदानावरती आपण पाहतो परंतु संयमाचा बांध तोडावा लागेल कारण की 3 षटकांचाच हा सामना आहे आणि 3 षटकांचे सामने म्हटले तर मित्रांनो 18 चेंडूचा सामना करत असताना तुम्हाला किमान 4 ते 5 मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असतं जर का तुम्हाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर. आणि ही मजल मारत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांना कसरत करावी लागली आणि असं म्हणलं जातं की सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कसरत जर करत असाल शरीराला थोडा त्रास देत असाल तर मात्र तुमची शरीरयष्टी चांगली होते परंतु मैदानावरती थोडंसं गणित वेगळं. यावेळेस मात्र कसरत केली जाते. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 13 धावा फलकावरती आलेल्या आहेत. चांगला फटका होता. आर्यनने ज्या प्रकारे अंत केला होता पहिला सामन्याचा त्यातूनच पुन्हा एकदा सुरुवात केली असं म्हणावं लागेल. षटकाराच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती. पुन्हा एकदा पॅक फुटला जात. काय अफलातून फटका आहे. पूर्णपणे वेट ट्रान्सफर केलं पाठच्या पायांवरती आणि अशा प्रकारे चेंडूला भिरकावून दिलं स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी घणाघाती प्रहार. 19 धावा. पुढील सामना सलतेवाडी आणि मस्करवाडी नंबर 1 दोन्ही संघाचे संघ नाही. टॉससाठी यायचंय. पुढील सामना असणार आहे सलतेवाडी आणि मस्करवाडी नंबर 1 टॉससाठी यायचंय. एक येते सिंगल येते अजून एक आणि सिंगलच्या बरोबरीने स्कोर जाऊन पोहोचतोय 20च्या घरामध्ये. बघा जितके जास्तीत जास्त चेंडू आर्यन खेळेल तेवढ्या जास्तीत जास्त धावा फलकावरती येईल कारण की काय लय मध्ये आहे आर्यन. खूप चांगली फलंदाजी करतोय आर्यन. त्याची खेळायची जर पद्धत पाहिली ना मित्रांनो तर योगेश पेनकर घाऱ्या जो आहे डिंगडॉंग संघाचा कर्णधार यष्टीरक्षक यशस्वी कर्णधार म्हणून थोडासा क्रॅम्प आला खेळाडूला. पायातल्या मांसपेशींवरती कदाचित दबाव आला असेल तर मैदानावरती पाणी घेऊन जायचे स्वयंसेवक.
21 21 5 बॉल झालेले. हो. तर शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बिंदू उपस्थित. झेल मात्र टिपला जातो आणि याचबरोबर विजय याच्या खेळीचा देखील अंत. पहिला 11 बसतो मित्रांनो. 21 या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी. फलंदाज आर्यन याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण की हा खेळाडू ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि खूप साऱ्या अपेक्षांनी त्याला संघनायकाने जो विश्वास दर्शवला त्या अपेक्षांवरती तो आज खरा उतरलाय. परंतु आज त्याची थोडीशी परीक्षा अवघड असणार आहे, कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 40 ते 50 धावांचा मजल मारण्याचा मनसुबा त्याच्या मनामध्ये आहे आणि हा मनसुबा गाठत असताना मात्र पहिला हादरा बसतो त्याच्या संघाला. 12 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 21 धावा फलकावरती. तर थोडासा वेग वाढवा फलंदाज, या वेगाने आतमध्ये या. ओव्हर झाली ना. तर नवीन गोलंदाज यावेळेस आपण पाहतो गोलंदाजीसाठी शंभू आलेले आहेत. पहिल्या चेंडू बॅटीची इनर एज घेत सिंगल येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आताच्या 2 रन. बावीस रन. यावेळेस मात्र फुल केला अप्रतिम फटका. देखना स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. उलटा चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येईल तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अलेक्सला संधी होती चेंडू अंडवण्याची. अलेक्स खूप पुढे होता बाउंड्री लाईन पेक्षा. जजमेंट करू शकला नाहीये आणि परिणाम आपण पाहतो की चौकार आला. 32 धावा फलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 40चा टप्पा आर्यनला गाठायचा होता आणि त्याच्याकडे तो मात्र आगेकूच करतोय. यशस्वी आगेकूच करतोय की काय, कारण की अजून देखील 2 चेंडू उर्वरित आहेत. 32 धावा फलकावरती. तर चला चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. आपण पाहतो मित्रांनो खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी थोडंसं तुमचं सहकार्याची आम्हाला अपेक्षा निष्ठांत गरजेची असेल. बाईकच्या माध्यमातून सिंगल येते. 33 धावा फलकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा चेंडू अद्याप देखील बाकी. ज्या प्रकारे मागील सामन्यामध्ये षटकाराने अंत केला होता पहिल्या सत्राचा, त्याच प्रकारे अंत करणार का? हो, त्याच प्रकारे अंत करणार आणि त्याच क्षेत्रामध्ये करणार. षटकार आलेला आहे. षटकाराच्या बरोबरीने 39 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 40 धावांचं आव्हान असणार आहे. बघा, जे आव्हान त्याने मनामध्ये ठरवलं होतं की एक मापक आव्हान काय असू शकतं, तर ते 40 ते 50 आणि त्याच्याकडे मात्र आगीकूच केली जाते. तर मस्करवाडी नंबर 1 आणि सलतेवाडी दोन्ही संघाची संघनायक प्लीज या टॉससाठी विनंती असेल. मस्करवाडी नंबर 1 आणि सलतेवाडी टॉससाठी यायचे. आज आर्यननी पूर्णपणे मंत्रमुग्ध केले खेळाडूंनी. 31 धावांची उपयुक्त खेळी. मागील सामन्यामध्ये 37, आता 31. तर पानेरी संघ चला 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 मीटिंग नको या फिल्डिंग साठी. तर थोडस स्पीडअप करा विनंती असेल तुम्हाला. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण फलंदाज येतील मैदानावरती. तुम्ही क्षेत्ररक्षण पहिले सजवून घ्या.
संघ चला आघाडीची जोडी पाठवा. क्षेत्ररक्षक आलेले आहेत मैदानात. चला 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 भवानीनगर. एनके आणि प्रमोद आघाडीची जोडी मैदानाकडे आलेली आहे. तर नक्कीच समजेल कुठला फलंदाज स्ट्राईकवर असेल कुठला नॉन स्ट्राईकवर असेल. परंतु तत्पूर्वी कौतुक करूया थोडस आडणे याच्या फलंदाजीचं. 31 धावांची मारतंगींनी आपल्या संघासाठी पुनश्च एकदा त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर आपण पाहतात मित्रांनो दक्ष स्पोर्ट्स क्लब आयोजित दक्ष चषक 2021 हे अतिशय देखणं सुंदर असं पर्व पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत राबवली गेलेली ही सुंदर अशी देखणी क्रिकेटची स्पर्धा. आणि या पूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक पुरस्कर्ते अर्थात आशिष जोरगे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही क्रिकेटची स्पर्धा इथे आयोजित केली गेलेली आहे. आणि आपण पाहतो की कालच्या दिवसभरामधून मांगडेवाडी हा संघ सेमीफायनल मध्ये मजल मारतोय. 3 संघ असतील जे पारितोषिकाला गवसणी घालतील. कारण की या स्पर्धेमध्ये जर पाहिजे तर 3 लॉट्स आहेत, 3 पूल आहेत, 8-8 पूल असणार आहेत. प्रत्येक पूल मधून एक संघ सेमीफायनल मध्ये येईल. चव्हाणवाडी आणि करपेवाडी लॉट्स मध्ये चव्हाणवाडी आणि करपेवाडी टॉस साठी यायचं. तर विनंती असेल चव्हाणवाडी आणि करपेवाडी टॉस साठी या. इशारा ते पंचांचा इशारा. आता भवानीनगर संघ फलंदाजीसाठी आपण पाहतोय तर पानेरी संघ क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजय येतो. करपेवाडी संघाचे संघनायक आले तर चव्हाणवाडी संघाचे संघनायक चला याला घेत. चला अतिरिक्त खेळाडू पाठवा चव्हाणवाडी संघाचा तरी चालेल. यावेळेस थोडासा खराब चेंडू पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. याचबरोबर आपण पाहतोय पंच देखील दोन्ही या जमिनीला समांतर करतायत इशारा दर्शवतायत. 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की सुरुवात मात्र झालेली आहे. धावफलकावरती 2 धावा आलेल्या आहेत एका चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठे फटकेबाजी करावी लागेल. 40 धावांचा पाठलाग करायचा असेल तर 4 ते 5 मोठे फटके येणं गरजेचं. आणि यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केला जातोय. शेवटच्या क्षणी मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. एकच धाव. 3 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती अद्याप देखील 37 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस थोडासा खराब चेंडू पुन्हा एकदा अवंतर चेंडूचा इशारा येतो. दुसरा अवंतर चेंडू या षटकातला टाकला जातोय. बघा वारंवार जर का अशा प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर मात्र परिणाम थोडेसे घातक ठरू शकतात क्षेत्ररक्षण संघाला. यावेळेस मोठा फटका अफलातून टायमिंग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अतिशय देखणा षटकार. चव्हाणवाडी विरुद्ध करपेवाडी पुढील सामना असेल. करपेवाडी संघाचा संघनायक आलेला आहे. चव्हाणवाडीचा संघनायक अतिरिक्त खेळाडू प्लीज या. तर महाराज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. तर चव्हाणवाडी संघ टॉस जिंकतो. निर्णय कळवायचा. बॅटीची लिडिंग एज. चेंडू मात्र सरळ दिसावतो यष्टी रक्षकाच्या हातमध्ये. गती परिवर्तन नीटचं समजू शकले नाही आणि जल्लोष नुसता हा आनंद आपण पाहतो मैदानावरती. फलंदाज बाद झालाय. याचबरोबर आपण पाहतो
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नाही टार्गेट आहे 41 टार्गेट आहे. यावेळेस लिडिंग एज घेत चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय परंतु दुसरी धाव एकटवली जाते. 12 धावा धावफलकावरती येत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 28 धावांची अद्याप देखील आवश्यकता येणारे 12 चेंडूंमध्ये. चला 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 वेग वाढवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ ओव्हर झाली. तर 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अद्याप देखील येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असलेल्या 28 धावांची. चला चला वेग वाढवा. स्पीडअप करा. तर येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू हवेमध्ये लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक विजय तिथे उपस्थित आहे. विजय यावेळेस करत नाहीये चूक. मागील 2 वेळा त्याने झेल सोडल्या होत्या परंतु यावेळेस मात्र विजय झेल टिपतोय आणि जल्लोष मात्र साजरा करतोय. त्याच्या चेहऱ्यावरती आपण स्मित हास्य सांगू शकतोय की आज तो वेगळ्या आत्मविश्वासामध्ये आहे. आता मात्र तो वेगळ्या आत्मविश्वासामध्ये आहे. फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय 28 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय. समीकरण मात्र 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. राहुल येत आहेत नवीन फलंदाज. तर टीम मिटिंग नको. फिल्डिंग करणारी टीम प्रत्येक चेंडूवरती अशा प्रकारे जर टीम मिटिंग घ्याल तर भरपूर वेळ लागेल. टीम मिटिंग नको प्लीज. विनंती करू आम्ही सातत्याने. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बॉलिंग आपण पाहतोय अजय करतायत. खूप चांगली गोलंदाजी अजय यांची पहिल्या चेंडूवरती. तरी हर्षल आलेत नवीन फलंदाज. यावेळेस आपण टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विजय तिथे उपस्थित. पुन्हा एकदा विजय इन ऍक्शन. बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा. आता मात्र विजय कदाचित पहिली मॅच झाल्यानंतर स्वतःला वेळ देतोय. स्वतःशी चर्चा करतोय आणि आता चुका करत नाहीये तो. मागील सामन्यामध्ये या क्षेत्रामध्ये त्याच्याकडून 2 झेल सुटले होते परंतु या सामन्यामध्ये बघा काय दिमागदार कमबॅक केलाय. एका खेळाडूची गुणवत्ता ही तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तो चांगला कमबॅक करतो आणि आज विजयाने कमबॅक करून दाखवला. क्षेत्ररक्षणामध्ये पहिलं षटक 12 धावा त्याने जरूर खर्च केला परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काय सुंदर क्षेत्ररक्षण. जणू काय क्षेत्ररक्षणाची भिंत म्हणूनच उभा राहिलाय की काय तो सीमारेषेच्या लगत. आणि भिंत मात्र तो भेदून देत नाहीये. चेंडूंना अडवतोय. आपल्या संघासाठी मात्र बहुमूल्य योगदान देतोय. 2 फलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. अजय असणार आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का? रॅटम ओव्हर द विकेट. बॅटीची लिडिंग एज घेत चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. बघा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण आणू शकतो आणि प्रत्येक मोठा फटका क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या चेहऱ्यावरती दडपण आणू शकतो. तर नक्कीच सामना अद्याप देखील बरोबरीवरती आहे. येणारे 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 40 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. चेंडूला यावेळेस लॉक केले. क्षेत्ररक्षक अजय तिथे उपस्थित आहेत. झेल मात्र सुटतोय यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा अंकित केल्या गेल्यात या चेंडूवरती. विजू अर्थात विजय तिथे क्षेत्ररक्षक होते. झेल मात्र सोडतायत. झेल महागडा पडणार का? संधी दिली गेली फलंदाजाला. येणारे 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता.
राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अजय यांचा. यावेळेस मोठा फटका जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. समीकरणामध्ये फेरबदल. षटकार धावफलकाला संजीवनी देतोय. षटकार धावफलकाला बूस्ट देतोय, एनर्जी देतोय, ऊर्जा प्रदान करतोय. आता येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. सामन्याला कलाटणी भेटली आहे मित्रांनो या षटकाराच्या बरोबरीने. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक केला जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून षटकार येणार का मात्र गोलंदाज धावी करणार. अकोटामध्ये चेंडूला लॉक केले हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विजय तिथे उपस्थित. अजून एक झेल टिपला. क्या बात आहे. तिसरा झेल टिपतोय विजय आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये आणि आपल्या संघाला मात्र अजून एक मासा गळाला लावून देतोय. षटकाची होते सांगता येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तर चला नवीन फलंदाज थोडासा वेग वाढवा. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि 40 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला पडझड जरूर झाली फलंदाजांची या षटकामध्ये, परंतु काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. 3 मोहरे गारद केले. 3 फलंदाजांना बाद केले त्याने. जादुई गोलंदाजी म्हणावं लागेल मित्रांनो. गोल्डन षटकाची सांगता 8 धावा खर्च करत 3 फलंदाज बाद करणं. अप्रतिम गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. तर पुढील सामन्यासाठी चव्हाणवाडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करायची, कारण की शेवटचे 6 चेंडू उर्वरित आहेत. करपेवाडी विरुद्ध चव्हाणवाडी हा येणारा सामना असेल आणि चव्हाणवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि लगेचच ते निर्णय घेतील हा चेंडू पाडल्यानंतर, ह्या षटकाचा शेवटचा चेंडू पाडल्यानंतर. आर्यन आलेला आहे नवीन गोलंदाज. राईट राऊंड द विकेट. ब्लॉकरचा मारा. सुंदर गोलंदाजी. काय अप्रतिम गोलंदाजी आहे. अष्टपैलू कामगिरी. 100 आउट ऑफ 100. डेडिकेशन असं असणं गरजेचं आहे एखाद्या खेळाडूचं आपल्या संघासाठी, आपल्या खेळाबद्दलसाठी. सर्व विभागामध्ये, सर्व डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अवगत असणं खूप गरजेचं सध्याच्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. फक्त आणि फक्त फलंदाजी किंवा फक्त गोलंदाजी करून चालत नाही, तर तुम्हाला सर्वच डिपार्टमेंटमध्ये अवगत असणं गरजेचं आहे आणि हेच काम मात्र आज अर्जुन करतोय. अकोटामध्ये चेंडू बॅटीची लिडिंग याची. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव भेटते. चेंडू पुरवायचे. चला तर 4 बॉल 19. जुना बॉल द्यायचा आहे ना. 19. 4-19. बॉलवर लक्ष दे. 4 बॉल 19. विजयासाठी आवश्यकता असेल 4 बॉल 19. तर या लगेचच आपण या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. येणारे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अकोटापा चेंडू यावेळेस मला चेंडू लॉक केलंय. ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी गणागती प्रार. षटकार. 3-13 कुणाचे होणार. फलंदाजांचे का गोलंदाजांचे. पानेरी संघाचे का भवानी नगरचे. येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. अजून एक मोठा फटका आला तर सामना पाहण्यासाठी खूप रंगत येईल, कारण की जो प्रेक्षक राजा आज मैदानावरती आलाय त्याचा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तो आलाय आणि त्याचं मनोरंजन करायचं असेल तर आता मात्र या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामन्याला खूप चांगली रंगत निर्माण होईल. 3 चेंडू 13. मोठा फटका जरूर येतोय. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. क्षेत्ररक्षक प्रदीप चेंडू घालतो येतोय आणि खूप चांगला झेल टिपतोय. अजून एक मोठा हादरा आणि याचबरोबर आपण पाहतो सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली. तर 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. तर पुढील होणाऱ्या सामन्यासाठी चव्हाणवाडी संघ आणि त्याचबरोबर करपेवाडी संघ आपण सज्ज राहायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकला चव्हाणवाडी संघाने आणि नक्कीच ते निर्णय कळवतील या षटकाच्या समाप्तीनंतर. तर करपेवाडी संघ आपण सज्ज राहायचंय. दक्ष चषक 2021 अतिशय देखणं सुंदर असं पर्व. दक्ष स्पोर्ट्स क्लब आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आशिषजी चोरगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही स्पर्धा साकारली जाते. या परिसरातील युवकांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म म्हणावं लागेल आयोजित केलं गेलंय. पाटण तालुका अंतर्गत क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही जी संकल्पना साकारली गेली
की पाटण तालुक्यामध्ये जे वाडी आहेत त्या वाडींमध्ये ही मर्यादित स्पर्धा खेळवली जाते इथे. खूप चांगला संकल्प, खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण की जे युवक सातत्याने मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक चांगली पर्वणी क्रिकेटची मात्र साकारली जाते. आणि याचबरोबर आपण पाहतो की पाणेरी संघ विजयी ठरतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर भवानीनगर संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुम्ही तुमचं सहभाग नोंदवलात, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. पराभव तुमच्या वाट्याला जरूर आले, परंतु अनुभव नक्कीच आज तुम्हाला भेटला असावा. दोनदा गुडघ्यावर मारलं ना आता इकडे मारलं. तो चव्हाणवाडी संघ निर्णय कळवलेला नाहीये. चव्हाणवाडी संघ टॉस जिंकला, प्लीज चला निर्णय कळवा. तर पुढील होणारा सामना चव्हाणवाडी विरुद्ध कर्पेवाडी आपल्या समोर येतो. तर चव्हाणवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कर्पेवाडी संघाला आमंत्रण दिले फलंदाजीसाठी. तर कर्पेवाडी संघ आपल्या आघाडीची जोडी लगेचच मैदानाकडे आपण पाठवायची, वेळेची थोडीशी कमतरता आहे आपल्याला आणि विनंती असेल सर्व खेळाडूंना की कृपया करून सहकार्य नोंदवा. तर चला बोलूया थोडस आपण या स्पर्धेकडे. आणि आमचे मित्र बाबू देखील आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. काल जरूर बाबू उपस्थित नव्हते, त्यांची कमतरता जाणवत होती, परंतु आज आलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करूयात. खूप चांगले व्यक्तिमत्व, खूप चांगला फलंदाज म्हणून आहे आणि नक्कीच आज त्याचा देखील खेळ पाहण्यासाठी खूप चांगला आनंद येणार. तर चव्हाणवाडी विरुद्ध कर्पेवाडी पुढील